इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून सुरू असलेल्या वादाला आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाचा टप्पा पार पडला. राज्यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये 50% अधिक आरक्षण दिल्याबाबत दाखल याचिकांवर सुनावणी घेण्यात आली. आरक्षण मर्यादा ओलांडल्याचा मुद्दा गंभीर असल्याने सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात यावे असा निर्णय दिला आहे. पुढील सुनावणी 21 जानेवारी रोजी होणार असून तेव्हा या प्रकरणाची सविस्तर तपासणी केली जाणार आहे. दरम्यान निवडणुकांना स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती, मात्र न्यायालयाने ती नामंजूर केली आहे. त्यामुळे राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुका वेळेत पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज आहे. न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की ज्या ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे त्या ठिकाणी निवडणुका आदेशाधीन राहतील. या सुनावणीनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा रंगू लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा राजकारणातील पहिला टप्पा मानला जातो आणि त्यामुळे सर्व पक्ष या निवडणुकांकडे विशेष लक्ष देत आहेत. ओबीसी आरक्षण हा मुद्दा असून या विषयावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आहेत. आता 21 जानेवारीला न्यायालयाचा पुढील निर्णय काय होतो याकडे राज्यातील लाखो मतदार आणि राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.